आपली सर्वांची ऐकून चर्चा बऱ्याच लोकांच्या नाकाला झुंबल्या असतील मिरच्या. ही आपली ऐकून चर्चा बऱ्याच लोकांच्या नाकाला झुंबल्या असतील मिरच्या. आज तुम्ही दिल्यामुळे आम्हाला खुर्च्या. आज तुम्ही आम्हाला दिल्यामुळे खुर्च्या, म्हणूनच आम्ही करू शकलो तिघे जण तुमच्या सोबत चर्चा. त्या दृष्टिकोनातून आजची चर्चा फार खुल्लम-खुल्ला झालेली आहे. चांगली चर्चा झालेली आहे. वा वा, थँक्यू सर. सरदेसाई साहेब, तुम्हाला कसं वाटलं आमच्या वाडीत येऊन आज? मनापासून आनंद झाला. आजच्या एकंदरीत धकाधकीच्या जीवनामध्ये पुरुष असेल तर तो कामावरती जातो, सकाळी ट्रेनमधून पकडून कधी पोचतो, कधी घरी येईल, कुठल्याच गोष्टीची शाश्वती नाही आहे. गृहिणी असेल तर तिला आज इतकी महागाई वाढलेली आहे, काय संध्याकाळला आपल्या बालबच्चांसाठी करायचं याची भ्रांत पडलेली असते. या सगळ्या गोष्टींमधून रात्री घरी आल्यानंतर तुमचा जो कार्यक्रम 1 तास बघतो त्याच्यातून जो निर्मळ आनंद मिळतो तो मला वाटतं आज खरंच गरजेचं आहे लोकांना. याचं कारण बाकीचं सगळं जीवन बघितलं तर खरंच आशादायी असं चित्र नाही आहे दुर्दैवाने. आणि ह्या कार्यक्रमातून तो जो 1 तास आपण आनंद देतात त्याबद्दल आपलं सगळ्यांचं खरंच अभिनंदन की सगळं विसरायला लावता तुम्ही. तर ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. लोकांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने आनंद मिळवून देण्याचं काम तुम्ही करताय, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. वा वा वा. तर आज तुकरटवाडीमध्ये हे सगळे नेते आमच्या विनंतीला मान देऊन एकत्र आले. सगळ्यांची अशी इच्छा असणार आहे, महाराष्ट्राची अशी इच्छा असणार आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक हिताच्या प्रश्नासाठी तुम्ही असेच एकत्र येत राहा. तुम्हाला सगळ्यांना मनापासून या मंचातर्फे शुभेच्छा. या मंचातर्फे SL विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे या पाहुण्यांना मिळते एक आठवण भेट. ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस आणि संजय मेस्त्री यांनी रेखाटलेली ही खास व्यंगचित्र जी तुम्ही 2 दिवस पाहताय आणि त्यांचीच ही छोटीशी प्रतिकृती आठवण म्हणून आम्ही तुम्हाला देतो. मला इथे आल्यावर पाहिल्यावरच वाटलं ही भेट मिळणार.